माझं नाव सुदर्शन खोत, उपसरपंच सामळीवाडी. आमच्या गावचं वैशिष्ट्य सरपंच माझी मिसेस सुजाता खोत, उपसरपंच मी सुदर्शन खोत. 2.5 वर्ष आम्ही दोघं एकाच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहोत. 2008 साली गाव निर्मल ग्राम झालं. त्यावेळेला सुरुवातीला निर्मल ग्रामची योजना चालू होती. सामळीवाडीमध्ये ही योजना राबवण्यास सुरू होते. आमचं गाव छोटंसं 2,500 लोकसंख्येचं गाव आहे. गावाला महसूल कमी आहे. जवळजवळ 1.25 लाख फक्त महसूल आहे गावचा. शेती 600 एकर फक्त टोटल गावची आहे. गाव गरीब आहे. त्यामुळं ज्यावेळेला निर्मल ग्राम योजना गावात चालू झाली त्यावेळेला सुरुवातीला जे कोणी स्वच्छतागृह वैयक्तिक स्वच्छतागृह बांधल त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीमार्फत 1,000 अनुदान व स्वतः मी 1,000 असे 55 कुटुंबाला मी 55,000 रुपये मी माझ्यातर्फे दिलं. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये महसूल कमी असून सुद्धा गावामध्ये गटरी, रस्ते, व्यायामशाळा, बचत गटासाठी बहुउद्देशीय हॉल, चक्कोळी मंदिर, कळवणमध्ये सांगोळीचं नरसिंह मंदिर, नरसिंहाची चकबाई ही बहीण आहे. सांगोळीवाडीमध्ये त्याचं मंदिर आहे. कळवणमध्ये आमदार प्रेम पाटील साहेबांच्या माध्यमातून कळवणमध्ये समावेश झाला व आमदार पंडित पाटील साहेबांनी त्याला 5 लाख रुपयाचं निधी देऊन आम्ही ते वाहनतळ त्याच्यामध्ये काम करून घेतलं. गावाचा महसूल कमी असून सुद्धा आमची इच्छाशक्ती प्रचंड असल्यामुळे भरपूर गावामध्ये विकास कामं केली. आपण प्रेम पाटलांनी 5 लाख रुपये दिले. पण परत माझ्याकडून मी स्वतः एक कन्स्ट्रक्शन कंपनी मी चालवतोय माझी. त्यामुळे मला कन्स्ट्रक्शनचा अनुभव असल्यामुळे स्वतः मी व्यायामशाळेचं काम केलं. 5 लाख रुपये आमदारांचे 2 लाख रुपये परत माझे घालून जवळजवळ 7-8 लाख रुपयाची व्यायामशाळा मी बांधली. निर्मल गाव झाल्यानंतर गावाला 2 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की 2 लाख रुपयामध्ये आम्ही गटरी गावात पूर्ण गटरी काढायची. गावात जर गटरी बांधायचे ठरल्या तर 2 लाखामध्ये जवळजवळ फक्त 200 मीटर गटरी होणार होत्या. डिपार्टमेंटच्या DSR रेट प्रमाणे जर करायचं म्हटलं तर 350 रुपये फूट गटर पडते. आमचं गाव खनिज पट्ट्यामध्ये येते. गाव सांगोळवाडी गावाला टोटल 20 क्रशर, 20 खाणी आणि जवळजवळ 10 ऑटोमेटिक प्लॅन्ट आहे, म्हणजे डांबरीकरणाचे प्लॅन्ट. स्वतः मी कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत असल्यामुळं आम्ही स्वतः गटरी बांधायचं ठरवलं व आम्हाला जो 85 रुपये रनिंग फुटाला गटरीचा खर्च पडला तो 3 लाखाच्या आम्ही 3,500 रनिंग फूट गटर बांधले आम्ही. तर पांढऱ्यातून गटर करून घ्यायचं म्हटलं असतं तर ते 600 फुटच झालं असतं. म्हणजे आम्ही एवढे म्हणजे गावचं महसूल कमी असून सुद्धा आमच्या इच्छाशक्तीमुळे 1% काम करू शकलो. माझं नाव सुरेश ग्रामपंचायत सांगोळेवाडी. आताच सरपंचांनी सर्व माहिती सांगितलेली आहे. लढाईच्या चांगले जर बॉडी असेल तर सरपंच असतील गावाच्या विकास कामासाठी एक चांगलं सहकार्य लावतात आणि स्वतःहून सगळं काम करतात.